हॅलो गाय नमस्कार. तर आज बघणार आहोत शब्द समूहाबद्दल एक शब्द त्याचे काय उदाहरण. अगोदर शब्द समूह नंतर एक शब्द. ईश्वर आहे असे मानणारा आस्तिक, ईश्वर नाही असे मानणारा नास्तिक, ऐकायला व बोलायला न येणारा मूक बधीर, भाषण देणारा वक्ता, भाषण ऐकणारा श्रोता, कधीही जिंकला न जाणारा अजिंक्य, कविता करणारा कवी, कविता करणारी कवयित्री, गाणे गाणारा गायक, वाद्य वाजवणारा वादक, कमी वेळ टिकणारे क्षणभंगूर, केलेले उपकार जाणणारा कृतज्ञ, केलेले उपकार विसरणारा कृतज्ञ, जमिनीवर राहणारे प्राणी भूचर, पाण्यात राहणारे प्राणी जलचर, ज्याला कोणी शत्रू नाही असा अजात शत्रू, ज्याचा तळ लागत नाही असा अथांग, ठराविक काळाच्या अंतराने प्रसिद्ध होणारे नियतकालिक, दररोज प्रसिद्ध होणारे दैनिक, आठवड्यातून एकदा प्रसिद्ध होणारे साप्ताहिक, पंधरवड्यातून एकदा प्रसिद्ध होणारे पाक्षिक, महिन्यातून एकदा प्रसिद्ध होणारे मासिक, वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे वार्षिक, दुसऱ्यावर अवलंबून असलेला परावलंबी, दुसऱ्यावर उपकार करणारा परोपकारी, पायात डोळे नसलेला अनवाणी, तीन रस्ते एकत्र येतात ते ठिकाण तिठा, पाहण्यासाठी आलेले प्रेक्षक, विनामूल्य पाणी मिळणारे ठिकाण पानपोई, मूर्ती बनवणारा मूर्तिकार, शिल्पकार, रोग्यांची व शुश्रूषा करणारा परिचारिका, लिहिता वाचता येणारा साक्षर, लिहिता वाचता न येणारे निरक्षर, शत्रूला सामील झालेला पितूळ, स्वतःक्रम न करता खाणारा ऐक खाऊ, नृत्य करणारा नर्तक किंवा स्वतःचा फायदा पाहणारा स्वार्थी, स्वतःविषयी वाटणारा अभिमान स्वाभिमान, सतत काम करणारा दीर्घोद्योगी. तर मित्रांनो, अशा प्रकारे काही शब्द या ठिकाणी आपण बघितलेले आहेत. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.